आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो सावली, अगं यांची तब्येत अचानक बिघडलीये, तू प्लीज लवकर घरी येतेस का? काय झालं अचानक? हे बघ, ते सगळं तुला आल्यावर कळेल, आता ते विचारायची वेळ नाहीये। तू ये ना लवकर घरी प्लीज। येते मी। हो, वाट बघते। आई आई सावली, जगन्नाथजी कुठे आहेत? त्यांना काय झालंय? डॉक्टरांना बोलावलेलं का? बोल ना काहीतरी। सावली, सावली, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाहीये ना? टँग टँग. घाबरले होते ना मी। घाबरलीस म्हणून तर आलीस ना धावत पळत। असंच जर तुला बोलवलं असतं तर आली असतीस का? नाही ना मग बस बस तिथं बस 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 तिकडे बस तिकडे बस 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 बस। काय तुम्ही? मी किती घाईत आले। अम्मा काय झालं? गंमत केली की नाही? या। अरे वा। आता हे कशासाठी? कशासाठी म्हणजे माझ्या लेकीच्या आयुष्यातली संकटांची मालिका तर संपत चालली आहे। तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आहेत। मग आता हेच बघ ना की एवढी मोठी रूपम मॉडेल हंट स्पर्धा जिंकली। मग तुझं कौतुक मी नाही करणार तो कोण करणार? मग नाही कौतुक झालं, तर महत्वाची गोष्ट राहिली ना अजून। अरे हा विसरलो। आणते। अजून काय करायचं? अजून एक गंमत आणलं। अरे दे दे। हे सगळं कशाला? आता तुझी दृष्ट काढायला नको का? दृष्ट बिष्ट भूताकेतांची, पापी पित्रांची, आई वडिलांची, बहीण भावांची, तुझ्या घरातल्या कपटी लोकांची दृष्ट जळून जाऊ दे, इडापिडा टळू दे। झालं घेऊन होऊन काय घेऊन घे। हो हो थक्कोल बापरे, तिलोत्तमाबाई मेंदळे जळून खाक झाले की काय? अरे बापरे, अलका किती नाही म्हटलं तरी आपल्या लेकीची सासू आहे ती। असं बोलून चालणार नाही आपल्याला। काही बोलते हा? शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं। मूर्ख ताराने आजवर कमावलेली सगळी सगळी इज्जत पातीत घातली। मूर्ख कुठली तारा! काय केलंस तारा? हे काय केलंस? परजीवी बाई आम्ही आलो। अरे बापरे, आता नजरेनंच आम्हाला भस्म करता की काय? पण आम्ही आपलं तोंड गोड करायला आलोय। हा चला परजीवी बाईंचं तोंड गोड करा। घ्या। अहो जरा जपून, किती झालं तरी शेवटी अन्न आहे ना ते। आजवर तुम्हीच फक्त जिंकत आलात, खूप यश उपभोगलं, पण आता आता अपयश पराभव पचवायची सवय लावून घ्या। कसं आहे ना, तुम्ही आता संपलात, भैरवी वझे संपला। आता तुमच्या वाट्याला फक्त आणि फक्त पराभवच येणार आहे। मी काय बोललो होतो परजीवी? ताराने काहीही केलं तरी ती जिंकणार नाही, कारण तिचं कर्मच तसं नाही। तसं काही कर्म तिने केलेलेही नाहीत, नाही का? आणि ज्या आवाजामुळे ती प्रसिद्ध आहे तो आवाजही तिचा नाही। आता काय करणार? बरं, मॉडेलिंग करायचं होतं तेही जमलं नाही, नाही का?
आता मी तर त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी मेहेंदळे कुटुंबाला हे कळेल की ताराचा आवाज हा ताराचा नसून सावलीचा आहे. त्या क्षणी वझे घराण्याची लंका जळून खाक होणार आणि तो क्षण माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असणार. द्या बाईंना द्या, गोड करा, तोंड गोड करा. घ्या हो. छान गोड आहे, पण तुम्हाला आज कडूच लागेल. हा ना. आणि कसं आहे ना, हा कडू घास तुम्हाला आता कायमच खायचा आहे. घ्या घ्या खा. चल अलका, हिच्या मुलीची झालेली हार बघून माझ्या मनामध्ये कारंजे उडत आहेत. माझ्या शरीरात अणू रेणू असे नाचतायत. बर, म्हणजे मला नाचावंसं वाटतंय. हो, जरा थांब. कुठलं आहे बरं? काय भारी दिसते ग तुझी जयंती. काही म्हणा, लोकांना जर का सौंदर्याची कदर असती ना, तर तो मुकुट आज तुझ्या डोक्यावर असता. तुझ्यासारखी लावण्यवती त्या स्पर्धेत असताना ती सावळी जिंकलीच कशी ग? मी सांगते कशी जिंकली. हे सगळं ना त्या सारंगरावांनी केलंय. शेवटी मेंढ्यांची सून ना ती मे. घरची स्पर्धा, घरची स्पर्धा, घरचा स्पर्धा, घरचाच विनर. घरच्या घरी सगळं खेळायचं होतं तर स्पर्धेची नाटकं केली कशाला? याला काय म्हणतात माहितीये का? नाव मोठं, लक्षण. जाऊ दे का, तुला काय म्हणणार येऊ. एक ना एक दिवस अशी एखादी सौंदर्य स्पर्धा तू जिंकणार म्हणजे जिंकणार. येते ग, प्रत्येकाची वेळ येते. आज नाही येईल, पण येईलच लवकर. पण त्यासाठी तुला भारी दिसत राहावं लागेल बरं. त्यामुळं नवऱ्याला नाही पण बाकीच्या पेशंटला चांगलं वाटलं पाहिजे ना.